विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या भागामध्ये रेशो ही कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितली होती. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म कसा करायचा, रेशोचा इक्विव्हॅलंट रेशोज कसे तयार होतात याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आता या दुसऱ्या भागामध्ये आपण काही एक्झाम्पल्सवरती चर्चा करणार आहोत. पहिलं एक्झाम्पल समोर आहे. राईट 27:36 इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. बघा कसं आपल्याला करता येईल. मी मागच्या भागामध्ये समजून सांगताना असं सांगितलं होतं की एखाद्या रेशोला सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी त्यामध्ये आलेल्या दोन्ही टर्मचा आधी SCF काढा. या ठिकाणी 27:36 यामध्ये पहिली टर्म आहे 27 आणि दुसरी टर्म आहे 36. त्या दोन्हीचा SCF काढूयात. SCF ऑफ 27 and 36. SCF हा आपण प्राईम नंबरनं त्याला डिवाईड करतो. आता 27 आणि 36ला 3 डिवाईड होतं आहे बघा. 3 9चा 27 आणि 3 12चा 36. 9 आणि 12ला पुन्हा 3 डिवाईड होते. 3 3चा 9, 3 4चा 12 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं. 3 3चा 9 म्हणजे SCF आला आमचा 9. आता रेशो आम्हाला दिला आहे सिम्पलेस्ट करण्यासाठी 27:36. त्या रेशोला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहून घेऊयात 27/36 आणि सिम्पलेस्ट करण्यासाठी या दोन्ही टर्मला 27 आणि 36ला किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशानं डिवाईड करा, त्या दोन टर्मच्या SCF. म्हणून 27 डिवायडेड बाय 9, 36 डिवायडेड बाय 9. याला सिम्पलेस्ट जर केलं आम्ही 9 3चा 27 आणि 9 4चा 36 म्हणजे आम्हाला फ्रॅक्शन मिळाला 3/4. त्याला रेशो फॉर्ममध्ये लिहा, ते येईल 3:4 आणि म्हणून आमचं उत्तर आहे 3:4. दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 27:36. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी आहे द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 52:182. आता मग काय करावं लागेल, 52 आणि 182 या दोन्ही टर्मचा SCF आपल्याला काढावं लागेल. बघा 52 आणि 182ला 2ने डिवाईड करा. 2 2चा 4, 1 कॅरी झालं आहे. 2 6चा 12, 2 9चा 18, 2 1चा 2 म्हणजे आम्हाला मिळालं 26 आणि 91. या दोन्ही टर्मला आम्हाला 13 डिवाईड करावं लागेल. 13 या प्राईम नंबरना. 13 2चा 26 आणि 13 7चा 91. आता पुन्हा डिवाईड होणार नाही आणि म्हणून SCF आमचं आलं 13 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 26. सो SCF इज इक्वल टू 26. आता आम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा 52 आणि 182चा. तो रेशो लिहून घेतला 52:182. कन्वर्ट दॅट रेशो इन टू फ्रॅक्शन फॉर्म 52/182 आणि ह्या दोन्हीही टर्मला कशानं डिवाईड करा, तर SCFनं. 52 डिव्हिजन साईन 26 ॲट डिनॉमिनेटर प्लेस 182 डिव्हिजन साईन 26. याने जर आम्ही डिवाईड केलं तर 26 2चा 52 आणि 26 7चा 182 म्हणून आम्हाला फ्रॅक्शन मिळाला 2/7 आणि त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहा, रेशो फॉर्ममध्ये, आणि म्हणून उत्तर येईल 2:7. म्हणजे आम्हाला काय म्हणावं लागेल, 52:182 याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 2:7. हे दोन्ही इक्वल आहेत. 52:182 आणि 2:7. 2:7 हा त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. तिसरं एक्झाम्पल बघा काय आहे. कन्वर्ट द रेशो 120:105 इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. पहिल्यांदा काय करावं लागेल, 120 आणि 105चा SCF काढा. काय काढा, SCF. 5ने डिवाईड करा. 5 2चा 10 आणि 5 4चा 20, 24 आलं. 5 2चा 10 आणि 5 1चा 5 म्हणजे 21 आलं. 24 आणि 21ला 3ने डिवाईड होईल. 3 8चा 24 आणि 3 7चा 21 म्हणजे आम्हाला SCF मिळालं 15. 120:105 या रेशोला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहा 120/105 आणि दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशानं डिवाईड करा, आलेल्या SCFनं. म्हणून 120 डिव्हिजन साईन 15/105 डिव्हिजन साईन 15. 15 8चा 120 आणि 15 7चा 105. उत्तर आलं आमचं 8/7 आणि कन्वर्ट दॅट फ्रॅक्शन इन टू रेशो 8:2. ठीक. या ठिकाणी आपण 3 जे एक्झाम्पल्स आहेत रेशो या चॅप्टरवरती आधारित कवर केली. यानंतरचं चौथं एक्झाम्पल आमच्याकडे आहे. बघा एक्झाम्पल काय दिलं आहे, फाइंड द रेशो बिटवीन 20 पैसे अँड ₹3. आता
पहिली टर्म आहे 20 पैसे आणि दुसरी टर्म आहे ₹3. तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, दोन्हीचेही जे काही युनिट्स आहेत ते सारखे करावे लागतील. बघा, ₹1 इज इक्वल टू किती असते, तर ते 100 पैसे आहे. आपल्याकडं ₹3 आहेत, सो ₹3 इज इक्वल टू 300 पैसे. आपण लिहून घेऊया 20 पैसे अँड ₹3. याचा आम्हाला रेशो फॉर्म पाहिजे, त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं. 20 पैसे झाले, ₹3ला कन्वर्ट केलं पैशामध्ये, दॅट बिकम्स 300 पैसे. आता दोन्हीचेही युनिट सारखे आहेत, 20 पैसे आणि 300 पैसे. युनिट काढून टाका, म्हणजे आम्हाला फ्रॅक्शन काय मिळाला, 20/300. याला सिम्प्लेस्ट करा, या झिरोला हे झिरो कट करा, 2 1 चा 2 आणि 2 15 चा 30, आणि म्हणून आम्हाला फ्रॅक्शन मिळालं 1/15. आणि रेशो फॉर्ममध्ये जर लिहिलं, दॅट बिकम्स 1:50. हे आमचं उत्तर आहे. म्हणजे 20 पैसे आणि ₹3 यांचा रेशो आम्हाला मिळतो 1:50. व्हेरी गुड. यानंतरचं 5वं एक्झाम्पल आहे, व्हॉट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 48:15. या ठिकाणी 48 आणि 15चा SCF काढा. या ठिकाणी आपण काढण्याचा प्रयत्न केला आहे. 3नं डिवाईड केलं तर 3 1 चा 3 आणि 3 16 मिळत आहे. 3नं 15ला डिवाईड करा, 5 मिळत आहे. आता पुन्हा आणखी कॉमन फॅक्टर नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून SCF आमचा आला 3. 48:15 त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं, दॅट बिकम्स 48/15. आणि सिम्प्लेस्ट करण्यासाठी कशानं डिवाईड करा, SCFनं. सो 48 डिव्हिजन साईन 3, डिनॉमिनेटर प्लेसला 15 डिव्हिजन साईन 3, 3 16चा 48 आणि 3 5चा 15. फ्रॅक्शन मिळाला 16/5. आपण रेशो फॉर्ममध्ये लिहिलं तर ते येईल 16:5. दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 48:15. आणखी एक एक्झाम्पल पुढं आलं आहे बघा, राईट 39:42 इन द सिम्पलेस्ट फॉर्म. SCF काढा 39 आणि 42चा. बघा, 3नं डिवाईड होतं आहे, 39ला 3नं डिवाईड केलं, 3 1 चा 3 आणि 3 3 चा 9. 42ला डिवाईड करा 3नं, 3 1 चा 3, 1 कॅरी, 3 4 चा 12. आता डिवाईड होणार नाही, SCF आला 3. 39:42. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिलं तर 39/42. दोन्हीलाही डिवाईड करा 3नं, म्हणजे SCFनं. 39ला 3नं डिवाईड केलं, वी गेट 13, आणि 42ला 3नं डिवाईड केलं, वी गेट 14. फ्रॅक्शन मिळालं 13/14. सिम्पले रेशो फॉर्ममध्ये झालं 13:14. एक 2 एक्झाम्पल आणखी यामध्ये कव्हर करूया. बघा, हे एक एक्झाम्पल आहे, फाइंड द रेशो बिटवीन 20 मिनिट टू 150 सेकंड. 1 मिनिट बरोबर किती आहे, 60 सेकंड. 20 मिनिट इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 60, दॅट बिकम्स 1200 सेकंड. 20 मिनिट अपॉन 150 सेकंड. मिनिटला कन्वर्ट केलं सेकंडमध्ये, 20 मिनिट बरोबर 1200 सेकंड, आणि मी लिहिलं आणि 150 सेकंड. जर आम्ही आता युनिट सारखे तर काढून टाका, म्हणून वरती आलं 1200/150. सिम्प्लेस्ट करा, 0ला 0 कटले, 15 1 चा 15 आणि 15 8 चा. फ्रॅक्शन मिळालं आम्हाला 8/1. रेशो फॉर्ममध्ये झाला 8:1. आणि शेवटचं एक्झाम्पल आहे, व्हॉट इज द रेशो इन बिटवीन 7 months अँड 7 years. 1 इज इक्वल 1 year इक्वल टू 12 months. म्हणून इयर किती झाले, 7 मल्टिप्लाइड बाय 12, दॅट इज 84 months. 7 months अपॉन 7 years बरोबर आहे 7 months. 7 इयरला कन्वर्ट केलं मी, दॅट बिकम्स 84 months. युनिट काढून टाकले 7/84 आणि सिम्प्लेस्ट केलं तर 7 1 चा 7, 7 12 84, 7 1 7, 7 2 चा 14 आणि 1. विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी आपण थांबूयात. एकूण 8 एक्झाम्पल या दुसऱ्या भागामध्ये आपण कव्हर केले. सर्वांचे मनपूर्वक आभार.